जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। आपल्या चॅनलला नावलौकिक मिळावा म्हणून कृपया सबस्क्राईब करा। त्याचप्रमाणे आपला कार्यक्रम शेअर करा, कमेंट्स करा, आपल्या भावना माझ्यापर्यंत येऊ द्या, पोहोचवा। जसं एका मुलाने पोहोचवलेलं आहे द्या आणि त्याने सांगितलेलं आहे, तर ते मी नंतर पाहतो सर काय असेल ते। परंतु आज आपण जो पाहणार आहोत तो थोडासा ओझरता मी बुद्ध मंदिर किंवा बुद्ध विहार, बुद्धगया, बोधगया याच्यावर देखील दोन शब्द मी बोलणार आहे। तत्पूर्वी आताच्या माझ्या रिवाजाप्रमाणे धम्मपदातील एक गाथा त्याचं रूपांतर पाली लिपीमध्ये करणं, त्याचा उच्चार खाली लिहिणं हे सध्या माझं काम आहे। बऱ्याच मुलांचं असं म्हणणं आहे की वर जरी तुम्ही पाली लिपी लिहिली असली तर त्याच्या खाली त्याचा उच्चार लिहा, जेणेकरून आम्हालाही पाहता येईल। तर ठीक आहे बंधूंनो, आजचा जो मी घेतलेला आहे हा वग्ग, तत्पूर्वी याच्यावर एक तुम्ही काय ते फोटो काढा ह्याचा ह्या हे बघा सगळं दाखवतो। हे पहा, पुन्हा म्हणतात की म्हातारा आडू बसलं आम्हाला दिसलं नाही, म्हणून याचा फोटो काढा आणि आपापल्या वहीमध्ये ते साठवून ठेवा। बऱ्याच मुलांचं असे कमेंट्स किंवा फोन येऊन राहिलेत की आम्हाला पाली अक्षर काढले असताना त्या अक्षराखाली तुम्ही त्याचं एक मराठी अक्षरीकरण करा म्हणून। आणि आता हा मी एक घेतो तुमच्यासाठी, धम्मपदातील 20वा जो अध्याय आहे, धम्मपदातील 20वा जो अध्याय आहे त्या अध्यायातील पहिली गाथा काय म्हणते, मग्गान अटंगिको सेठ्ठो सच्चानम चतुरोपदा विरागो सेठ्ठो धम्मानं द्विपदानं चक्षुमा। अर्थ सांगतो आता। मग्गाणं म्हणजे मार्ग, पथ। मग्ग म्हणजे मार्ग, वग्ग म्हणजे वर्ग। हा जो मार्ग आहे, अटांगिकाचा मार्ग जो आहे त्याच्या संदर्भामध्ये इथं गाथा दिलेल्या आहे धम्मपदामध्ये 20व्या अध्यायामध्ये पहिल्या गाथेत काय लिहिलं, मग्गाणं म्हणजे मार्ग, अटांगिको म्हणजे 8 म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्ग। आता हे आर्य अष्टांगिक मार्ग काय आहेत तर बाबांनो, हे पहा, ज्याला आपण सम्यक स्मृती वगैरे म्हणतो, तर काय सम्यक आकलन, सम्यक मनस्वता, सम्यक भाषण, सम्यक क्रिया, समीचीन उपजीविका, सम्यक यज्ञ, सम्यक अवधानता आणि सम्यक केंद्रीयकरण यांनी हा मार्ग बनवलेला आहे, आणि म्हणून मग्गाणं अटंगिको सेठ्ठो या ठिकाणी सेठ्ठो म्हणजे श्रेष्ठ, थोर, प्रभावी व्यक्तिमत्व असलेल्यांना आपण श्रेष्ठ म्हणतो। आणि त्या श्रेष्ठाचाच कालांतराने अपभ्रंश होऊन त्याचा सेठ हा शब्द झालेला आहे। तर सेठ्ठ हा पाली लिपीतला शब्द असून त्याचा अर्थ श्रेष्ठ असा होतो। मग काय होतंय, सच्चानंग म्हणजे सत्य मार्ग, सच्चानंग म्हणजे सत्य मार्ग। चतुरोपदा, आता चतुरोपदा म्हणजे चार इथं आर्य सध्या हा दाखवायचा त्यांना। मग आपलं आवडतं तर माहितीच आहे तुम्हाला, दुःखं दुःखा समपादं दुःखचं चातिक्कमं आर्य सटंगिकं मग्गं दुःखोपसमगामिनी। तर ते हे 4 इथं आले। मग्गाणं अटंगिको सेठ्ठो सच्चानंग चतुरोपदा। त्याच्यानंतर विरागो म्हणजे वैराग्य प्राप्त झालेला,
वैराग्य प्राप्त झालेला सेठ्ठ, सेठ्ठ म्हणजे श्रेष्ठ, धम्मानं कशानं, धम्मानं पावन झालेला श्रेष्ठ असा आणि वैराग्यानं प्राप्त झालेला श्रेष्ठ असा जो मानवी प्राणी आहे. द्विपदानं, द्वि म्हणजे दोन, पदानं म्हणजे पाय, दोन पायाचं म्हणजे इथं मानव हा शब्द आपण घ्यायचा असतो. द्विपदानं म्हणजे थोडक्यात काय, मनुष्य, मानव. आणि सर्व प्राणी मात्रामध्ये थोर कोण असेल तर तो मनुष्य प्राणी आहे. त्याला आकलन करण्याची बुद्धी आहे, दुसरी बुद्धीला मी विचारत नाही. तर अशा पद्धतीनं चक्षुमा, चक्षुमा म्हणजे एक सत्याची जाणीव होणे. चक्षु, चक्ष म्हणजे चक्षु, चक्षु म्हणजे डोळे, डोळे म्हणजे हे आपली नजर, सम्यक दृष्टी. ते उघडणे म्हणजे काय होतं, उघडणे म्हणजे ज्ञानप्राप्ती होणे. हा त्याचा गंभीर आणि मतितार्थ आहे आता. म्हणून सर्व मार्गामध्ये अष्टावयी, अष्टावयी म्हणजे 8 अष्टांगिक गंग मार्ग उत्तम आहेत. आणि सर्व सत्यामध्ये 4 आर्य सत्य, त्याला आपण उदाहरण सत्य म्हणतो, म्हणजे नोबल ट्रूथ, इंग्रजीमध्ये त्याला आपण काय म्हणतो, नोबल ट्रूथ. आणि ह्या अवस्थेमध्ये प्रबल भावता, प्रबल भावता रहिता म्हणजे विरागो, विरागोचा अर्थ पुन्हा वैराग्य वगैरे प्राप्त झाले असं म्हणतो आपण. आणि उत्तम श्रेष्ठ, उदाहरण श्रेष्ठ म्हणजे 4 आर्य सत्य, उदाहरण श्रेष्ठ म्हणजे 4 आर्य सत्य अवस्थामध्ये प्रबल भार रहिता, प्रबल भार रहिता याचा अर्थ निब्बाण. माणूस धडपड का करतोय, एवढी अष्टांगिक मार्गाने बुद्धाने का सांगितलं जायला, 4 आर्य सत्यांची उकल आम्हाला बुद्धाने का करून दिली. शेवटी शेवटी एकच परिमाण आहे त्याचं, आणि ते म्हणजे अर्थात निब्बाण प्राप्त करणे. म्हणून याचा अर्थ काय होतो, प्रबल रहिता शब्द उच्चारताना जर होत आहे जरा अर्थ मला. तर यात कुठल्याही प्रकारचं प्रखर भावांचा म्हणजे विकारांचा प्रादुर्भाव होतो का, तर नाही होत. आणि असं हे प्रादुर्भाव रहित असणारं आर्य सत्यांगीकरण म्हणजेच श्रेष्ठ निर्वाण पदाकडे निघणं हा त्याचा मतितार्थ आहे. बंधूंनो, आज एवढंच सांगून मी माझ्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. माझ्या कार्यक्रमाची सुरुवात येथून पुढं मी धम्मपदानच करणार आहे, शब्दशार्थ सांगणार आहे, मतितार्थ त्याचा सांगणार आहे, भावार्थ त्याचा सांगणार आहे. नंतरच माझ्या प्रमुख कार्यक्रमाला मी सुरुवात करणार आहोत. एक मुलगा आहे आणि तो मुलगा काय म्हणतो, मुलाचं नाव सांगत नाही, कारण हे नाव वगैरे सांगण्यात जरा आता कमी केले मी. नाव आपल्याला कोणाचं सांगायचं नाही, काय नाही. तो काय म्हणतो, सर, बरं सर, चोखा मेला डिड नॉट एबल टू एंटर इन द टेम्पल. वाय नॉट एंटर द टेम्पल. तर तुम्ही हे पाहिलं पाहिजे, मंदिरामध्ये तुम्हाला का प्रवेश दिला झाला नव्हता. सर, चोखा मेला डिड नॉट एबल टू एंटर इन द टेम्पल, ही हॅज मर्डर्ड. इट इज रॉंग. कसं आहे ते सांगतो पुन्हा तुम्हाला. ह्या मुलाला सांगतो मी, पोराला ह्या, त्यांनी काय मला सांगितलं, ही हॅज मर्डर्ड ऑन स्टेप ऑफ टेम्पल. पायरीवर, देवाच्या पायरीवर चोखा मेळा काय केलं, त्याचा एक म्हणजे मर्डर्ड, खून केला, मारून टाकले वगैरे. तर तो काय म्हणतो, ही हॅज मर्डर्ड ऑन स्टेप ऑफ टेम्पल, दॅट्स वाय वी डोंट मेमोराइज्ड सेंट चोखा मेला. आणि म्हणून आमच्या विस्मृतीतून चोखा मेळा गेला की काय, असं या मुलाला सांगायचं असेल कदाचित. पण या पोराला मी सांगतो की बाबा रे, तू जे लिहिलेस, थोडंसं मराठी मी सांगतो म्हणजे लोकांनी ऐकायला जाईल ते, की बाबा रे, चोखा मेळा यांचा तू लिहिलंस काय की चोखा मेळा डिड नॉट एबल टू एंटर, म्हणजे चोखा मेळ्याला मंदिरामध्ये प्रवेश मिळालेला नाही, मंदिराच्या पायरीवर चोखा मेळ्याचा खून झालेला आहे आणि म्हणून चोखा मेळा आपल्या स्मृतीतून
गेलेले आहेत. हे त्याने तिथं सांगितलेलं आहे. हे मराठीत त्याचं इंग्रजी लिहिले त्याने मराठी सांगितलं. तर बाळा असं काहीही नाही, चुकीची माहिती घेऊ नको. कारण चोखा मेळाच्या परिवारामध्ये सोराबाई असो, कर्म मेळा असो, निर्मळा मेळा असो, बंका महाराज असो, भागू महारीण असो, तर यांच्या अभंगामध्ये कुठंही याचा उल्लेख आलेला नाही. सर्व अभंग माझ्याकडे उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे इतरही कोणत्याही संतांचा अभंग जर पाहिला तर कुठल्याही संतांच्या अभंगामध्ये अशा पद्धतीचा गाजा वाजा झालेला नाही. आणि म्हणून जे काय प्रचलित लिखाण सापडलं गेलं की चोखोबाला मंगळवेढ्याच्या गाव कुसव म्हणजे असे भिंत वगैरे बांधतात ना, त्याला गाव कुसव म्हटलं जात होतं. आणि त्या गाव कुसवाच्या भिंतीचं बांधकाम करत असताना त्यावेळी काही सिमेंट नव्हतं बाळानो. सिमेंट लोखंड काय नव्हतं. फक्त त्या गारा करायचा, कशाचा, चिखलाचा, दगडावर दगड रचायचे आणि त्या गारा करून अशी उंच भिंत बांधायची, जवळजवळ 10-15-20 फूट का असेल ते, आणि बरी मोठी जाडजूड. त्याला गावकोस म्हणायचं ते. आणि त्या गावकोसाचं बांधकाम करण्यासाठी चोखोबा मंगळवेढ्याला गेले होते. त्यावेळी चोखोबा मंगळवेढ्याला जात असताना त्यांचा तिथं नकार होता, तरी ते गेले. त्याच्यावर देखील संत चोखोबांनी अभंग केलेला आहे की मला कशा पद्धतीनं नेलं गेलं वगैरे. तर तू जो म्हणतोस की त्यांचा मंदिराच्या पायरीवर खून वगैरे झाला, असं काही झालेलं नाही. हे असे जी काय मानसिकता ज्या लोकांनी उठवलेले असते ना, ते सपशेल अभ्यास न करता उठवलेले असते. किंबहुना सर्व संतांचा खून झाला असे म्हणण्याची एक धाटणी सध्या समाजामध्ये रूढ झालेली आहे. तीही अत्यंत चूक आहे. नामदेव महाराजाचा अशाच पद्धतीने खून झाला, सावता महाराजा अशाच पद्धतीने खून झाला. हे जे खूनसत्र जे म्हणतात ना, खूनसत्र वगैरे, याला कुठल्याही अभंगामध्ये पुरावा नाही हो. पुरावा असं तर मी ताबडतोब तुम्हाला बोलून दाखवलं असतं ना. आता तुम्हाला सांगतो, संत तुकाराम महाराजांचा खून झाला असं सांगितलं जातं, वैकुंठगमन झालं केलं जातं, महाराजांचा खून झाला जातं म्हटलं जातं. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये बहिर्जी नाईक नावाचा चांगला गुप्तहेर होता. जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा खून जर झाला असता तर ते बहिर्जी नायकानं शोधून काढलं नसतं का? किंवा बहिर्जी नाईक सोडा त्यांच्या शिआयडी खात्यानं शोधून काढलं नसतं का? तर बाबांनो, या ज्या गप्पा ह्या ज्या अशा कथानक ज्या आहेत ना, याला कुठलाही पुरावा नसतो. कोण म्हणेल मग का तुकाराम महाराजांना न्यायला वैकुंठाचं विमान आलं ते काय तुम्ही पाहिलंय काय बाबा? त्याचाही कुठेही पुरावा नाही. मात्र त्याच्यानंतर जे रचले गेले 2-3 अभंग तसे सापडले जातात. काय, आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा, एका चित्रपटातील ते गाणं दाखवलेलं आहे. ते काय अभंगामध्ये, तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये हा अभंग नाही. आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा हा अभंग नाही तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये. सगळ्या गाथ्या माझ्याकडे येतं. हां, तर अशा पद्धतीने श्री संत चोखोबा महाराजांचं महापरिनिर्वाण कशा झालं तेच मला सांगितलं की गाव कुसवाची भिंत ढासळली. ती गाव कुसवाची भिंत ढासळल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक मजूर मरण पावले. तदनंतर ही ज्यावेळी गोष्ट विठ्ठलाला समजली, पांडुरंगाला समजली, तेव्हा पांडुरंगाने आदेश दिला नामदेवाला की नामदेवा, माझा चोख्या मंगळवेढ्याच्या वेशीमध्ये मृत्युमुख पावलेला आहे, त्या ढिगाऱ्याखाली, माती दगडाच्या ढिगाऱ्याखाली सापडलेला आहे. तर ते उकरून वगैरे काढ सगळं आणि त्याच्या अस्थी घेऊन माझ्या इथे ये आणि त्याच्या अस्थीचं विसर्जन माझ्या हाताने मी पायरीवर करणार आहे. आणि हे सगळं आता सध्या आहे. चोखोबांची पायरी विठ्ठलाच्या पायरीजवळच आहे. विषांतर होते, पुन्हा रंगून सांगत ह्याला. तर चोखोबांचा निर्वाण, महापरिनिर्वाण कधी झालं तर वैशाख वद्य पंचमी. वैशाख म्हणजे पौर्णिमा होऊन 5 दिवसानं. काल बुद्ध पौर्णिमा झाली ना, बुद्ध पौर्णिमा होऊन 5 दिवसानं मंगळवेढा इथं फार मोठा कार्यक्रम दरवर्षी असतो. यंदा मी जाणार होतो, परंतु मी दरवर्षी जात असतो, त्याचा काय प्रश्नच नाही.
परंतु माझ्या आजारपणामुळं मी तो कार्यक्रम एवढीच वर्ष चोखोबाऱ्याने मला माफ करा, विठ्ठलाने मला माफ करावं, मी यावर्षी येऊ शकत नाही तुमच्याकडं परिस्थिती आणि प्रकृतीमुळे. तर वैशाख वद्य पंचमी शके 1260 इसवी सन म्हणजे इंग्रजी तारखेचं इसवी सन 1338 या दिवशी श्री संत चोखोबारायांचं महापरिनिर्वाण झालं. आणखी बोलणार आहोत, खूप बोलणार आहोत, थांबवतो या ठिकाणी. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. बोधगयाच्यावर उद्याच्याला उत्कृष्ट पद्धतीनं बोलणं होईल माझं. कृपया आपण सगळ्यांनी ते ऐकावं अशी माझी विनंती आहे. आणि आपल्या कार्यक्रमाला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लोकांना माहीत पडू द्या. थांबवतो या ठिकाणी. सब पाप सकरण कुशल सोप संबोधा सचित्त बरी होत पणांगे थंग बुद्धान सासरंग नमो बुद्धाय. जय भीम, जय भीम, जय भीम.